नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आजचा विषय खूप संवेदनशील आहे आणि कदाचित तुम्हाला विचार करायला भाग पाडणारा हा विषय आहे. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो. तो व्हिडिओ होता, कॅन हिंदू इट बीफ? हा व्हिडिओ बनवला होता सुप्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी यांनी. व्हिडिओमध्ये त्यांनी काही असे दावे केले ज्यामुळे संपूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली आहे. काही लोक त्यांना ज्ञान म्हणतात, तर काहींनी त्यांना धर्माचा अपमान. राठी यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये वेद, रामायण आणि स्वामी विवेकानंद यांच्या लिखाणाचा अहवाल दिला. ते म्हणाले, प्राचीन काळात मांस खाल्ले जात होते आणि काही ठिकाणी त्यांनी भगवान राम आणि कृष्ण यांच्या संदर्भातही चर्चा केली. हे ऐकताच सोशल मीडियावर वादळ उडाले. लोक दोन गटामध्ये विभागले गेले. एक गट म्हणत होता, इतिहास आणि ग्रंथामध्ये जे आहे तेच सांगितलेले जात आहे. दुसरा गट म्हणत होता, ही धार्मिक भावना दुखवणारी गोष्ट आहे. प्रकरण इतकं वाढलं की काही लोकांनी थेट एफ-आय-आर सुद्धा दाखल केली. आरोप असा, धर्म आणि देवांबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. आता प्रश्न असा आहे, खरंच काय सत्य आहे? राठी यांच्या मते काही प्राचीन ग्रंथांमध्ये मांस खाण्याचा उल्लेख सापडतो. त्यांनी मनुस्मृती आणि काही धार्मिक संदर्भ दिले, ज्यात लिहिलं आहे की विशिष्ट परिस्थितीत मांस खाल्लं जाऊ शकतं. इतकंच नाही, भारतामधील काही मंदिरामध्ये आजही मांसाचा भोग लावला जातो. जसं कामाख्या मंदिर, काली घाटी मंदिर आणि काही स्थानिक देवस्थाने. पण ही एक बाजू आहे. दुसरी बाजू अशी सांगते, धर्मग्रंथांचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे लावला जाऊ शकतो. काही विद्वान म्हणतात, हे संदर्भ प्रतिकात्मक आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने समजवले गेले आहेत. मग खरी गोष्ट काय आहे? मित्रांनो, इथेच खरी गोंधळ सुरू होतो. कारण इतिहास हे नेहमी सरळ नसतो. तो अनेक अर्थांनी भरलेला असतो. आजच्या काळात आपण जे मानतो ते आपल्या श्रद्धेवर आधारित असतं आणि श्रद्धा ती प्रत्येकासाठी वेगळी असते. काही लोकांसाठी भगवान राम आणि कृष्ण म्हणजे आदर्श, शुद्धता आणि धर्म, तर काही जण त्यांच्याकडे ऐतिहासिक किंवा तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहतात. म्हणून हा वाद फक्त मांस खाल्ले का नाही इतकाच नाही. हा वाद आहे श्रद्धा विरुद्ध तर्क, इतिहास विरुद्ध भावना आणि माहिती विरुद्ध विश्वास. सोशल मीडिया आज प्रत्येकजण आपले मत मांडतो. पण खरंच आपण विचार करतो का? कोणतीही गोष्ट ऐकली तर आपण लगेच त्यावर विश्वास ठेवतो का? किंवा लगेच विरोध करतो? पण खरं काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न किती जण करतात? मित्रांनो, ज्ञान म्हणजे फक्त ऐकणं नाही. ज्ञान म्हणजे प्रश्न विचारणं, समजून घेणं आणि सत्य शोधणं. ध्रुव राठी बरोबर आहेत का नाही? ते फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी हे सर्व करत आहेत? याचं उत्तर तुमच्या विचारांमध्ये आहे. कारण शेवटी सत्य हे अनेक बाजूंनी बनलेलं असतं आणि निर्णय तुमच्या स्वतःचा असतो. म्हणूनच आजचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर काय विचार करता? हे ज्ञान आहे की फक्त वाद निर्माण करण्याचा प्रयत्न? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लक्षात ठेवा, अंधश्रद्धा आणि अंधविरोध दोन्ही धोकादायक आहेत. विचार करा, समजून घ्या आणि मगच मत बनवा. धन्यवाद.